आज आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या तमाम सामान्य कुटुंबातल्या लोकांना आरोग्य सेवा ही मिळावी यासाठी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र योजना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे डॉक्टर सेल यांच्या वतीने ही योजना आज इथं लोकार्पण होतोय आणि सुरुवात होते। तसंच महाराष्ट्रातल्या तमाम युवा वर्गासाठी आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी लढणारे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत चालणारे काही युवा संघर्ष यात्री यांचा सत्कार आज इथं होत आहे। तसंच या युवा संघर्ष यात्रेला ताकद देणारे अनेक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे जिल्हा अध्यक्ष असतील, निरीक्षक असतील, यांचाही सत्कार आज इथं होणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून इथं आलेले आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना नेहमी राहतं आणि ज्यांच्याकडे बघून आपण आज या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत आहोत असे आदरणीय पवार साहेब, इथं उपस्थित असणारे जयदेव अण्णा गायकवाड, तसंच डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी जगताप, या शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, PCMCचे अध्यक्ष तुषारजी कामटे, प्रकाशजी मस्के, शेवाळे साहेब, विकासजी लवांडे, रविकांतजी वरपे, पंकज नाना बोराडे, राज राजापूरकर, तसंच विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार डॉक्टर सेल शिवदीपजी उंदरे, तसंच धैर्यशील भाऊ पवार, डॉक्टर संतोष, डॉक्टर नितीन, डॉक्टर विजय, डॉक्टर संजय भाऊ, तसंच ज्यांनी मगाशी आपल्या सर्वांना शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र योजनेबद्दल सांगितलं। आणि ही योजना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तसंच डॉक्टर सेलच्या ताकदीने पुढे घेऊन जाणारे सतीशजी कांबळे, इथं उपस्थित असणारे रवींद्र भाऊ माळवतकर, देवदत्त भाऊ निकम, मोहसिनजी शेख, योगेशजी सावंत, महादेवजी बालगुडे, पंडितजी कांबळे, सुधाकर भाऊ दानवे, निशांतजी वाघमारे, शैलेंद्र भाऊ तिवारी, तसंच इथं उपस्थित असणारे पेठे साहेब, उमेशजी पाटील, पंकजजी मोहट, सुलक्षणाताई, लालासाहेबजी गायकवाड, निशांतजी वाघमारे, बाळू जोगदंड, पूजाताई मोरे, मृणालीताई वाणी, कविताताई मेत्रे, प्रशांत भाऊ बाबर, अतुल भाऊ पवार, तसंच रणजितराजे भोसले, संदीपजी वरपे, पांडुरंग भाऊ तांगडे, डॉक्टर श्यामभाऊ जाधव, नरेश भाऊ काळे, संग्राम भाऊ गवांडे, तसंच प्रतिभाताई शेवाळे, प्रतापसिंहजी पाटील, मिलिंद पाटील, संजयजी काळबांडे, उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा संघर्ष यात्री, पत्रकार, सर्व जिल्ह्याचे प्रमुख, डॉक्टर सेलचे विविध तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कार्य करणारे, लोकांना सेवा देणारे डॉक्टर, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, माझ्यानंतर आदरणीय पवार साहेबांना बोलायचं आहे, त्यामुळे थोड्याच शब्दांमध्ये माझं मनोगत करण्याचा मी प्रयत्न करेल। युवा संघर्ष यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यावेळेस असणारा रोहित पवार
आणि युवा संघर्ष यात्रा संपल्यानंतर रोहित पवार याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला। 800 किलोमीटर चालत असताना तिथे असणाऱ्या लोकांना जेव्हा मी भेटलो, लोकांची चर्चा केली, शेतकऱ्यांना भेटलो, कष्टकऱ्यांना भेटलो, तिथे असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा, महिला, या सगळ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी नागरिकांशी भेटल्यानंतर एक गोष्ट मला कळाली, महाराष्ट्रामध्ये नेते सोडले तर कुठल्याही सामान्य व्यक्तीला जातीवाद नकोय, धर्मवाद नकोय, फक्त हाताला काम पाहिजे आणि पोटाला अन्न पाहिजे। आपली परिस्थिती हालाकीची असल्यामुळे ज्या आईवडिलांना चांगलं शिक्षण मिळालं नाही, त्या आईवडिलांची इच्छा आहे की आपली पुढची पिढी ही चांगलं शिक्षण घेऊन कुणीतरी इंजिनियर बनलं पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे, मोठा व्यावसायिक बनलं पाहिजे, समाजकारणामध्ये आलं पाहिजे, अशीच या सर्व लोकांची इच्छा होती। जेव्हा मी चालत होतो तेव्हा अनेक शेतकऱ्यांना भेटलो। बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड तालुक्यामध्ये एक कुटुंब, कदाचित गेवराईमध्ये असेल, तिथं एका कुटुंबाला जेव्हा मी भेटलो, संदीप भैया क्षीरसागर माझ्याबरोबर होते, कपाशीचं पीक होतं, शेतामध्ये गेलो, तिथे असणाऱ्या पती पत्नी जे शेतकरी होते त्यांच्याशी मी संवाद साधला। बोलत असताना त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या। कपाशीला आज भाव नाही, जो काय 40-50 हजार रुपयाचा खर्च केलाय तो सुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे। मजुरांना पैसे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्हीच दोघं वयाच्या 60ला इथं काम करतो, कपाशी गोळा करतो, ती काय संध्याकाळी जेवढी विकता येईल तेवढं विकतो। काही वर्षांपासून विहीर करण्याचा मी प्रयत्न करत आहोत, पण विहीर करता येत नाही आहेत, कारण का सरकारी योजना ह्या आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत। मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, व्यथा ऐकल्यानंतर आम्ही जेव्हा निघण्यासाठी तिथं सुरुवात केली तेव्हा त्यांनी सांगितलं, आलाच असशील तो थोडं खाऊन जा। एवढ्या अडचणी ऐकल्यानंतर त्यांच्या डब्यातलं कसं खायचं असा मला कुठेतरी प्रश्न पडत होता, कारण का त्यांनी जे काय आणलं होतं दोघांपुरतं होतं आणि आमच्याबरोबर 4 लोक होते। मी त्यांना म्हणलो, नाही नाही, आत्ताच मी खाल्लंय आणि तुम्ही दिवसभर इथं राहणार आहात आणि जे काय 4 भाकऱ्या तुम्ही आणलेल्या आहेत तर तुम्हालाच पुरतील का नाही हे सांगता येणार नाही। त्यांनी मला झापलं, त्यांनी मला सांगितलं, तुझी आई इथं असते आणि आईली जर सांगितलं असतं तर तू 4 घास खाल्ले असते ना, तर आई म्हणून मला समज आणि माझे 4 घास खा। मग ज्या काही अडचणी त्यांनी सांगितल्या, डोळ्यामध्ये अश्रू आणत, त्या अडचणी माझ्या डोक्यामध्ये होत्या, पण त्यांनी दिलेली भाकर आणि त्यांनी 2 शब्द प्रेमाचे जे सांगितले त्याच्यामध्ये खरंच मनामध्ये माझा एक प्रश्न निर्माण झाला। आजचं जे काय राजकारण आपण बघतोय ते राजकारण सगळं स्वहितासाठी चाललंय, पद टिकवण्यासाठी चाललंय। कोणाला कुठेतरी हे पद पाहिजे, ते पद पाहिजे, नाही तर आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी हे सत्तेत असणारे लोक लढत आहेत। पण या लोकांबद्दल कोण बोलणार, या शेतकऱ्याबद्दल कोण बोलणार, कपाशीबद्दल कोण बोलणार? असेच जे काही अनुभव मला येत राहिले त्याच्यावरून एक गोष्ट मला कळाली की आदरणीय पवारसाहेब ज्या गोष्टीसाठी लढत आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसाठी लढत आहेत, ती स्वाभिमानी जनता काय, तर ही स्वाभिमानी जनता आहे। ह्यांच्यासाठी पवारसाहेब लढत असतील तर पवारसाहेबांबरोबर राहून त्यांना ताकद देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे। तसंच थोडंसं पुढे गेलो, राठोड नावाची एक महिला होती, घरी जेवण बनवत होती, मुलगा आजारी आहे, तर त्यांनी कारलं केलं होतं। कारलं मला अजिबात आवडत नाही,
पण तिथं गेल्यानंतर मला त्याची व्यथा सांगितली, आरोग्याचे विषय सांगितले, गॅस परवडत नाही म्हणून एका कोपऱ्यामध्ये गॅस टाकलेला त्यांनी मला दाखवलं, चुलीवरती स्वयंपाक करत होते. आणि मग सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जिथं कुठं मदत करायची होती 4 फोन तिथं लावले. हे सगळं झाल्यानंतर त्या माऊलीने मला एका भाकरीवर कारलं दिलं. लहानपणीपासून त्या दिवसापर्यंत मी कधी कारलं खाल्लं नव्हतं. पण मग तिथं गेल्यानंतर त्या माऊलीच्या हाताने दिलेली भाकरी, बनवलेली भाकरी, त्या भाकरीवरचं कारलं खात असताना मला आजपर्यंत कारलं मी का खाल्लं नाही, नाही तर जे खाल्लं होतं ते का आवडलं नाही, कदाचित त्याचं मुख्य कारण असं आहे की कारलं देत असताना प्रेमाचे हात आणि प्रेमाची थाप आणि प्रेमाचे 2 शब्द जर असतील तर आवड न आवड हे साईडला राहते. फक्त व्यक्ती कोण देते, व्यक्ती कुठल्या भावनेतून देते हे आपल्याला तिथं कळतं. आणि हे संघर्ष यात्रेला तिथं आम्हाला दाखवलं. तसंच विदर्भामध्ये एक शेतकरी, विदर्भ आणि कदाचित मराठवाड्याच्या बॉर्डरवर एका तालुक्यामध्ये एक शेतकरी सोयाबीन विकून आला होता. नुकसानच झालं होतं. आणि मग आल्या आल्या तनतन त्यांनी करायला सुरुवात केली की असंच आहे तसंच आहे, राजकारणी फक्त राजकारणासाठी फिरत असतात, मतं मागण्यासाठी फिरत असतात, आमच्यासाठी कोण काय करणार, अशा भावना त्याच्या मनामध्ये होत्या. कारण का त्यांनी कष्ट करून जे पीक उभा केलं होतं तर ते विकत असताना त्याला नफा सोडा त्याला नुकसान तिथं झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये, मानसिकतेमध्ये त्यांनी ते शब्द आमच्याशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही विधानसभेमध्ये गेल्यानंतर हा विषय तिथं मांडा, आदरणीय पवार साहेबांना सांगा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची, कष्टकऱ्यांची व्यथा कोण समजून घेतं, फक्त एक व्यक्तीमध्ये आदरणीय पवार साहेब त्या शेतकऱ्याला तिथं सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याकडे 4 पेरू होते. ते 4 पेरू त्यांनी तिथं आणले होते, सहजपणे आम्हाला दिले. म्हणले की तुम्हाला हे लागतील, भूक लागेल, ते तुम्ही घ्या. आम्ही नाकारले. पण त्यांनी तिथं खडसावून सांगितलं हे एका मोठ्या भावाला तुम्हाला दिलेले पेरू आहे, तुम्ही नाकारू नका. हे कदाचित प्रसाद समजा नाही तर काय समजा, पण हे तुम्हाला घ्यावेच लागतील, हे तुम्हाला खावेच लागतील. हे प्रेम या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चालत होतो तेव्हा हे जाणवलं. आता पण जेव्हा मी फिरतो, पुण्यामध्ये असू द्या, नागपूरमध्ये असू द्या, कधी कधी कालच परवा एक इथं सामाजिक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला उशीर होत होता. गाडी माझी अडकली होती. थोडंसं मी चाललो, पुढे एक रिक्षा चालक मला भेटला. तो थांबला आणि म्हणाला कुठं जायचं. मी म्हणलं इथं एक सामाजिक काही कार्यकर्ते आहेत, वागळे साहेब आणि यांचा तिथं कार्यक्रम आहे, तिथं मला पोचायचंय. त्याने मला रिक्षामध्ये बसवलं, तिथून मला तिथपर्यंत नेलं. आणि मी सहजपणे म्हणालो की पैशाचं काय. त्यांनी मला ज्या शब्दात सांगितलं ते शब्द ऐकल्यानंतर मला असं वाटलं की ज्याच्यासाठी आपण लढतो ते योग्यच लढतो. त्यांनी मला सांगितलं तुम्ही आमच्यासाठी संघर्ष करत आहात, हे 4-10 रुपये तुम्ही बाजूला ठेवा, पण एक काम करा, येत्या काळामध्ये आमच्यासारख्याला कुठलीही अडचण येणार नाही, याच्यासाठी तुम्ही जे लढत आहात ते लढत राहा. तुम्हाला काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहात. हे 4 शब्द कशामुळे मिळाले तर संघर्षामुळे मिळाले. हे जास्त महत्त्वाचं आहे. डॉक्टर संघटनेने अनेक लोक तिथं आम्हाला भेटायचे. तिथं इतरही डॉक्टर जे संघटनेचे भाग नाही पण आम्हाला येऊन बोलायचे की तुमच्या जे संघर्ष यात्रांना जर कुठली काय अडचण असेल, 4 गोळ्या लागत असतील तर आम्हाला सांगा, तर आम्ही तिथं तुमच्याबरोबर आहोत. तर हे जे काय आहे हे प्रेम लोकांचं युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्हाला मिळालं, ही आमची खरी प्रेरणा आहे. त्यामुळे आज जे काय लोक म्हणतात तुम्ही इथं का राहिला, तिथं का गेला नाही, तिथं गेल्यानंतर सत्ता मिळाली असते. व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी 2007 पासून काम करतो. खरं तर कंपनी 1988 सालातली आहे. आदरणीय पवारसाहेब आणि माझे आजोबा आप्पासाहेबांनी ती सुरू केली शेतकऱ्याच्या हितासाठी. पण मी 2007ला त्या कंपनीमध्ये आलो. त्या दिवसापासून आजपर्यंत मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो. 2017 पासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. पण व्यवसाय आणि राजकीय क्षेत्र आणि समाजकारण हे कधीही मी एकत्र आलं नाही. ह्या दोघांना मी वेगळं ठेवलेलं आहे. अनेक लोक ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र करतात. म्हणून नेहमी म्हणतो की आधी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो मग मी राजकारणात आलो. अनेक असे लोक जे राजकारणात आले आणि नंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आज जर सत्तेत गेलो असतो तर कदाचित आज व्यवसायाला सुद्धा मदत झाली असती. आणि व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी गेल्या काही दिवसांमध्ये
केल्या आहेत, त्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठं नुकसान झालं असलं तरी आपण जेव्हा विचाराला पक्के असतो, विचार मनामध्ये घेऊन जेव्हा आपण लढत असतो, कोणासाठी लढतोय हे जेव्हा आपल्याला माहिती असतं, म्हणजे या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लढतोय, त्यामुळे कितीही लोकांनी कितीही आमिषं दाखवली, ती आमिषं या लोकांसमोर, या महाराष्ट्रासमोर, या भूमीसमोर काही वाटत नाही. म्हणून आज आम्ही सर्वजण इथं संघर्ष करत लढत आहोत. हे आपल्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सत्ता येते जाते, पण विचार हे कायम आपल्याबरोबर राहतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पार्टी, ज्या पार्टीला वाढवण्यासाठी नेते असतात, आदरणीय पवारसाहेबांनी त्या पार्टीची सुरुवात केली. पण पवारसाहेबांनी सुरुवात केली असली तर खरी पार्टी जर कोणामुळे वाढली असेल तर ती तुमच्यामुळे, म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमुळे लागली. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये, म्हणजे आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये काही नेत्यांनी त्या पार्टीवर क्लेम केला असेल, ही पार्टी आमचीच आहे, आमच्यामुळेच मोठी झाली. पण ते विसरून गेले, फक्त नेत्यांमुळे पार्टी मोठी होत नाही, तर लोकांमुळे, कार्यकर्त्यांमुळे आणि पदाधिकाऱ्यांमुळे पार्टी मोठी होते. आणि त्या पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर कोणाबरोबर असतील, कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सोडले, तर ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत. त्यामुळे इलेक्शन कमिशनने निर्णय घेत असताना आम्ही नेहमी म्हणतो, इलेक्शन कमिशन हे BJPचं ऐकतं. एक खूप मोठं काम या इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. जेव्हा केव्हा आपण आदरणीय पवार साहेबांबद्दल बोलतो तेव्हा असं बोलतो की पवार साहेब एक विचार आहेत, पवार साहेब एक युनिव्हर्सिटी आहे, एक विद्यापीठ आहे. हे इलेक्शन कमिशनला सुद्धा कळालं. त्यामुळे त्यांना फक्त राष्ट्रवादी पार्टी म्हणून नाव दिलं. जेव्हा आपल्याला पार्टीला नाव द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की NCP शरदचंद्र पवार हे आपल्याला नाव तिथं दिलंय. म्हणजे पवार साहेब हे आपल्याबरोबर आहेत आणि पवार साहेबच खरं राष्ट्रवादी आहे हे इलेक्शन कमिशनली सुद्धा तिथं दाखवून दिलं. त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपण युवा संघर्ष यात्रा काढली, जे काय केलं हे आपल्या सर्वांना सांगतो. पण येत्या काळामध्ये आपल्याला कोणासाठी काम करायचं आहे, तर महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. कोणासाठी झटायचं आहे, तर सामान्य लोकांसाठी झटायचं आहे. आज सामान्य लोकांपर्यंत योजना पोचत नाहीत. कुठलीही योजना असू द्या, त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाहीत. कृषी विभागाच्या योजना घ्या, आज शहरी भागामध्ये सुद्धा अनेक अशा योजना ज्या शेवटच्या घटकापर्यंत पोचायच्या नाही. येत्या काळामध्ये खऱ्या अर्थाने लोकांचं जर सरकार आपल्याला आणायचं असेल तर लोकांबद्दलच आपल्याला विचार करावा लागतील. आणि सत्तेत आल्यानंतर आपण सत्तेत मस्त होण्यापेक्षा सामान्य लोकांच्या हितासाठी ह्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत कशा पोचतील यासाठी ज्या ज्या योजना आपल्याला आणायच्या आहेत त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. ज्या जिल्हा परिषद शाळा आज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या जिल्हा परिषदच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्याची जरूरत आहे. त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गरिबाची पोरं जी जातात त्या पोरांना खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना ताकद द्यायची आहे. मराठवाड्यामध्ये काही शाळेमध्ये मी गेलो, काही मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, दादा काही कॉलेजेसमध्ये फक्त सर्टिफिकेट असं द्यायचं म्हणून दिलं जातं आणि कधी कधी चिटिंगसुद्धा केली जाते. पण सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळेल का हा प्रश्न आमच्यासारख्याला पडतो. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज काम करायचं आहे. हे जे सर्व डॉक्टर मनापासून गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विविध घटकातील लोकांना तिथं मदत करत आहेत, या डॉक्टरांना आपल्याला ताकद देण्याची जरूरत आहे. वकिलांना आपल्याला ताकद देण्याची जरूरत आहे. शेतकऱ्यांना ताकद देण्याची जरूरत आहे. या महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या लोकांना आपल्याला ताकद देण्याची जरूरत आहे. म्हणून आपण सर्वजण राजकारणामध्ये आहोत. जेव्हा केव्हा आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांना फक्त समजून द्यायचं आहे की हे जे काय जातीय वाद आणि धार्मिक वाद जे करत आहेत ते आम्हाला पटत नाही. आणि मी तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावरनं सांगतोय, जर उद्या जाऊन जातीय वादावर नाहीतर धार्मिक वादावर जर राजकारण करायचं असेल तर रोहित पवाराला हे राजकारण नको. कारण का आम्ही जे आदरणीय पवार साहेबांकडनं शिकलेलो आहे, आपल्या सर्व संतांकडनं शिकलेलो, थोर व्यक्तींकडनं शिकलेलो आहे की जातीवाद करून चालत नाही, धर्मवाद करून चालत नाही. जे काय करायचंय ते खऱ्या अर्थाने माणुसकी जपत लोकांसाठी आपल्या सर्वांना करायचं आहे. त्यामुळे हे जे विरोधक करत आहेत ते जातीवाद आहे, विरोधक करत आहेत ते धार्मिक वाद आहे. वाद निर्माण करणं फार सोपं आहे. कुठंतरी एखादा छोटा नेता तिथं जातो आणि काही प्रक्षेपक भाषणं करतो आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करतो. अरे बाबा हे सोपं आहे, पण हाताला काम देणं आणि पोटाला अन्न देणं हे अवघड आहे. आणि ते आदरणीय पवारसाहेब आजपर्यंत करत आले आणि तशाच पद्धतीने येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने काम करायचं आहे.
त्यामुळे हे जे काय आपण बघितलं गणित छोटंसं काढा, पूर्वी 10,000चा पगार आपल्याला असेल तर जो खर्च असायचा पेट्रोलवरचा, नाहीतर शेतकऱ्याच्या बाबतीत फर्टिलायझरचा, तो खर्च मात्र वाढत चाललाय, पण उत्पन्न हे आपलं वाढत नाही. खरं तर काही लोक म्हणतात जो पक्ष आज सत्तेत आहे म्हणजे भाजप, त्याला मध्यवर्गीय लोक सपोर्ट करतात. मला त्यांना सांगायचंय, जो तुमचा पगार होता गेल्या 10 वर्षापूर्वी तो आज किती याचा अभ्यास तुम्ही करा. पण तो जो तुमचा खर्च आहे तो खर्च किती वाढलाय याचा सुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास करा. जे सेविंग तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी करत होता, आरोग्यासाठी करत होता, घर बांधता यावं यासाठी करत होता, ते सेविंग आज होतंय का याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करून मग तुम्ही विचार करण्याची जरूरत आहे की कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर राहायचं नाही. आज इतर राज्य आपल्यापेक्षा खूप पुढे चाललेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत 1 नंबरला राज्य असायचं, आज 2 का 3 नंबरला आपण गेलो आहोत. पण गुन्हेगारीच्या बाबतीत आपण 1 नंबरला आता या देशामध्ये चाललोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 2 दिवसापूर्वी प्रशांतदादा जगताप इथं आहेत, त्याच्याचबरोबर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सत्कार आपण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते करणार आहोत. वैभव असतील, तसंच रामीज सय्यद असतील, रोहन असतील, रिहान असेल, भक्तिताई असतील, ऋतुजाताई, पायल, श्रद्धाताई, रुपालीताई, तन्वीर, जयदीप, अजिंक्य, निलेश, इमाद, हे कार्यकर्ते खरे आपले कार्यकर्ते आहेत. हे लोकांचे कार्यकर्ते आहेत, लोकांच्या विचारासाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांवर 2 दिवसापूर्वी काही गुंडांनी मारा केला. ह्यांची काय चूक होती? तर ह्यांनी काही पत्रकारांना आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते ते एका गाडीत बसले होते, त्यांना फक्त लोकांशी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं होतं. पण जे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांना लोकशाही मारायची आणि हा कार्यक्रम लोकशाहीला ताकद देण्याचा होता. म्हणून हे वक्ते तिथं पोचू नये म्हणून तिथं वाद निर्माण केला गेला. या गाडी फोडली गेली, काचा फोडल्या गेल्या. पण त्यांच्या विरोधात, या बलाढ्य शक्तीच्या विरोधात कोड लढण्यासाठी पुढे आलं तर हे सामाजिक कार्यकर्ते, हे आपल्या विचाराचे कार्यकर्ते पुढे आले. मुली पुढे आल्या, महिला पुढे आल्या आणि ते भाजपचे. आणि आता दुर्दैवाने खरं तर जो पक्ष आपला होता आता तो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून तो दुसऱ्यांनी घेतला. त्याचे कार्यकर्त्यांनी काय केलं असेल ते या महिलांच्या, या मुलींच्या पोटामध्ये लाथा मारल्या. ही त्यांची विचारसरणी आहे. आपली विचारसरणी काय सांगते? अन्याय होत असेल तर पुरुष असू नाही तर महिला असू लढायचं, हे आपल्या नेत्यांनी सांगितलं आणि हे त्यांनी करून दाखवलं. आणि त्यांची विचारसरणी काय दाखवते? महिला असू द्या, मुली असू द्या, लहान मुलं असू द्या, कुणी असू द्या, आपली ताकद दाखवण्याची विचारसरणी त्यांची आहे. आणि ह्या 2 विचारसरणीमधला हा खरा फरक आहे. म्हणून आपण सर्वजण म्हणतो या मराठी वाघिणी आहेत. आणि ते साध्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या होलमध्ये, बिळामध्ये लपणारे बेडकं नाही तर उंदरं आहेत. हे 2 विचारसरणीचा फरक आहेत. आणि म्हणून सांगतो येत्या काळामध्ये संघर्षाचा काळ आहे, आपल्याला लढायचं आहे. आणि ह्याच्याबरोबर अनेक काय गोष्टी मी सांगू शकतो. पण ही युवा संघर्ष यात्रा मी काढली असं म्हणून चालणार नाही. माझ्याबरोबर रोहित पाटील होता, माझ्याबरोबर हे सर्व जिल्हा अध्यक्षाचे प्रमुख आहेत, हे तिथं होते. हे युवा संघर्ष यात्री होते. फक्त 100 यात्री आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे सातत्याने शेवटपर्यंत चालले. आम्ही 101 नको, 102 नको, काही नको. गर्दी खूप झाली तर सामान्य लोकांशी बोलता येत नाही. नुसते पदाधिकारी तिथं आले तर लोक तशीच राहतात, लोकांशी संवाद होत नाही. आपलेच कार्यकर्ते आपल्याबरोबर ठीक आहे, शक्ती प्रदर्शन होऊ शकतं. आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं, आपल्या लोकांच्या व्यथा समजून घ्यायच्या होत्या, आपल्या लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या होत्या. आमच्यावर टीका झाली, लोकच नाहीत. अरे लोकच नाहीत म्हणजे आम्हालाच लोक नको होती, कारण आम्हाला कार्यकर्ते नको होते, आम्हाला सामान्य लोक पाहिजे होते. त्यांच्या व्यथा ह्या आम्हाला समजून घ्यायच्या होत्या. आणि त्या व्यथा आम्ही समजून घेत हळूहळू शेवट 70-80 हजाराचा मोर्चा हा तिथं आलेला आपल्या सर्वांनी डोळ्यांनी तिथं बघितलेला आहे. लाठीचार्ज झाला तर वेगळं गोष्ट. कधी कधी म्हणतात ना की जेव्हा एखादी कारवाई आपल्यावर केली जाते ती कारवाई कुठल्या हेतूतून केली जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही. माझ्यावर ज्या काही कारवाई चालल्यात, आपल्याला अनेक नेत्यांवर कारवाई चालल्यात, काही पदाधिकाऱ्यांवर इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आलेल्या आहेत, काहींना पोलीस तिथं दम देतात, काही पुणे शहरामध्ये तर पोलीस सोडा गुंडच दम देतात, अशी परिस्थिती आहे. पण एवढी दम देऊन सुद्धा आपला आवाज दाबत असताना सुद्धा आपल्याला एक लढण्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने का येते? कारण का आपल्या मनामध्ये
एक विषय आहे, एक विचार आहे, तो म्हणजे महाराष्ट्र धर्माचा विचार। आणि हा महाराष्ट्र धर्म आपल्याला कुणी दिला असेल तो संतांनी दिला आहे, सर्व थोर व्यक्तींनी दिलेला आहे। आणि आपण फक्त जयंतीपुरतं या थोर व्यक्तींचं स्मरण तिथं करत नाही, त्यांचा विचार तिथं करत नाही, तर आपण खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने जगतो। आणि अशाच पद्धतीने जगत असताना त्यावेळेस त्यांनी बलाढ्य शक्तीच्या विरोधात संघर्ष केला होता आणि त्यांचाच विचार मनामध्ये घेऊन आज बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण लढत आहोत। राजकीय इथं बोलायचं नाही, हा राजकीय कार्यक्रम नाही, हा सामाजिक आणि डॉक्टर सेलचा कार्यक्रम आहे। फक्त जाता जाता तुम्हाला मी एवढंच सांगेन की आपल्या विरोधात जी ताकद आहे ती खूप मोठी ताकद आहे। लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जाईल आणि जी गुंडगर्दी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसते ती मुद्दामून आपल्याला दाखवली जाते, कारण का त्यांना एक संदेश द्यायचा, येणारं लोकसभा आणि विधानसभा या पैशाच्या हिमतीवर आणि गुंडांच्या ताकदीवर आम्ही लढणार आहोत, हे सत्तेतले लोक तिथं दाखवत आहेत। मला सत्तेतल्या लोकांना सांगायचं आहे, तुम्ही जे लावायचे लावा, आमच्या मागे यंत्रणा लावा, गुंड लावा, पैशाचा वापर करा, आमच्याबरोबर त्या पैशाच्या ताकदीपेक्षा मोठी ताकद आहे, ते म्हणजे सामान्य लोक आहेत। आणि सामान्य लोकांसाठी लढणारा नेता आदरणीय पवार साहेब हे आमच्याबरोबर आहे, त्यामुळे आम्ही कुठेही त्या लोकांना घाबरत नाही। त्यामुळे ते सत्तेच्या मस्तीमध्ये आहेत, अहंकारामध्ये आहे, त्यामुळे अहंकारच अशी गोष्ट आहे की ते त्यांना संपवणार आहे। आम्ही फक्त लोकांसाठी तिथं लढत राहू। त्यामुळे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व डॉक्टरांना मी तुमचा आभार व्यक्त करतो का तुम्ही केलेलं कार्य हे दुष्काळ असू, नाहीतर पूर असू, नाहीतर कुठलीही परिस्थिती, नाहीतर अडचण या राज्यावर जेव्हा येते तेव्हा तुम्ही सर्वजण तिथं धावून गेलेला आहात। तुम्ही केलेलं कार्य हे खूप मोठं आहे, असंच कार्य तुम्ही करत राहा। आणि ह्या ज्या सरकारी योजना आहेत ज्याच्यासाठी सतीश असतील, जगताप साहेब असतील, सर्व पदाधिकारी असतील, ते जे कार्य करणार आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। फक्त त्यांना एवढंच सांगतो की आज ह्या सगळ्या योजना लागू करत असताना काही अडचणी येत आहेत। जसं नवीन योजना एखाद्या हॉस्पिटलला द्यायची असेल तर आजचे जे काही मंत्री असतील त्या विभागाचे, नाहीतर त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे अधिकारी असतील, हे प्रत्येक हॉस्पिटलला रजिस्टर करण्यासाठी 40-40, 50-50 लाख रुपये तिथं रजिस्ट्रेशनच्या वेळेस घेतात असं मला कळालेलं आहे। याची कदाचित शहानिशा तुम्ही सर्वांनी करावी, म्हणजे गरिबासाठी योजना लागू करत असताना ती योजना लागू करता यावी यासाठी हॉस्पिटलकडनं 40 ते 50 लाख रुपये घेतले जातात। बिल काढायचं असेल तर 20% घेतले जातात। ॲम्ब्युलन्सचा आता करार जो केलाय तिथं कितीतरी 500-600 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। आणि जे करार स्वच्छतेसाठी, एखादं हॉस्पिटल स्वच्छ ठेवण्यासाठी 65 कोटी रुपयाचा होता, तो डायरेक्ट 600 कोटीवर ह्यांनी नेला होता। कारण का ह्यांना सामान्य लोकांच्या योजनेतून फक्त पैसा कसा खायचा आणि इलेक्शन कसं लढायचं हे त्यांना माहिती, पण आम्हाला लोकांसाठी कसं लढायचं, लोकांसाठी संघर्ष कसा करायचा हा त्या ठिकाणी माहिती आहे। सत्तेत आम्ही सर्वजण जाऊ शकलो असतो, पण संघर्षाची भूमिका याच्यामुळेच घेतली आहे कारण का या मातीत संघर्ष आहे, आपल्या रक्तात संघर्ष आहे। आणि महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि आपल्याला लढायचं आहे। आणि फक्त लढायचं म्हणून लढायचं नाही, लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। आपल्याला महाराष्ट्र धर्म जपायचा आहे, लोकांसाठी लढायचं आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।